संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह। राज्यातील प्रशासकीय कारभारात पारदर्शकता आणि गतिमानता यावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व अधिकाऱ्यांना 100 दिवसांच्या आराखड्यानुसार 7 कलमी कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याची सूचना केली। त्यानुसार यापुढे राज्यातील जवळपास सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयात बसून काम न करता आठवड्यातील किमान 2 दिवस कार्यालयाबाहेर पडून कामांचा आढावा घ्यावा अशी स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्याचं समजतंय। कामात गतिमानता आणि पारदर्शकता आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न। राज्यातील प्रशासकीय कामात गतिमानता आणि पारदर्शकता आणण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनेक दिवसांपासून विभागवार अधिकाऱ्यांच्या बैठकी घेण्यास सुरुवात केली आहे। ही आढावा बैठक घेताना प्रत्येक विभागाला 100 दिवसांच्या आराखड्याचे नियोजन करण्याची सूचना केली। त्यासाठी सर्व विभागांना 7 कलमी कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्याची सूचना फडणवीस यांनी केली। या कार्यक्रमात प्रत्येक विभागातील अधिकाऱ्यांनी यापुढे त्यांच्या विभागाचा आढावा घेताना आठवड्यातील किमान 2 दिवस प्रत्यक्ष कार्यालयाबाहेर जाऊन कामांचा आढावा घेण्याची सूचना केली। त्याशिवाय राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांची योग्य अंमलबजावणी होत आहे की नाही याचा आढावा घेण्याचीही सूचना त्यांनी केली। सर्व अधिकाऱ्यांनी येत्या काळात ई-फायलिंगचा अधिक वापर करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली। तसेच आपले सरकार आणि इतर मंचांवर प्रलंबित असलेली प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना केल्याचं समजतंय। पारदर्शकता आणि गतिमानता यासाठी मुख्यमंत्री गेल्या काही दिवसांपासून अधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी 5 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री म्हणून राज्याची सूत्रे हातात घेतली। अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। त्यानंतर नागपूरमध्ये मंत्रिमंडळ विस्तार देखील करण्यात आलाय। खाती वाटप देखील झाली आहे। पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच बघायला मिळते। अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।